हाय सगळ्यांना, कशा आहात सगळ्याजणी? तर मी ते आहे ना, खूप भाज्या शिल्लक होत्या. म्हटलं आज संडे आहे ना, तर आज चिकन बिकन काय मटन बिटन काय आणायचं नाही. मस्तपैकी व्हेज बिर्याणी आणि अंडा करी केली होती. तर इथं मी भाज्या भरपूर होत्या शिल्लक राहिलेल्या, तर म्हटलं चला आज व्हेज बिर्याणी करूया. मस्त झाली होती, स्मोकी फ्लेवरची केली होती. खूप छान, खूप टेस्टी झाली होती. एकदा करून बघा, खूप छान होते. तर इथं मी 3 वाट्या बासमती लॉंग राईस घेतलेला आहे. तर स्वच्छ 2 वेळा धुवून घ्यायचा. त्याच्यात एक तांब्याभर पाणी टाकून 15 ते 20 मिनटं सोक करायला ठेवायचा. आता इथं मी मध्यम आकाराचे 3 कांदे घेतले होते उभे चिरून. तर इथं बिरिस्ता तयार करणार आहे आपण. ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे. आता होत आलंय. आता ह्या स्टेजला अजून 1 मिनटं छान गोल्डन कलर युक्त फ्राय करायचा. आता इथं झालेला आहे कांदा. आता हा सगळा कांदा काढून घ्यायचा आपण. आता इथं मॅरिनेशन करूया भाज्यांना. मॅरिनेट करायला ठेवायचं आहे आपल्याला. तर इथं मी फ्लावर घेतला आहे, सोया चंक्स घेतलेत. सोया चंक्स मी गरम पाण्यात एक 5 मिनटं भिजत घातले होते. छान धुवून पिळून घेतलेत. इथं मी शिमला मिरची टाकली आहे, हिरवे वाटाणे टाकलेत, बटाटा घेतला आहे आणि आलं लसूण मी ठेचून घेतलेलं आहे. ठेचून टाकायचं, त्यामुळं छान फ्लेवर येतो बिर्याणीला. इथं मी 2 मध्यम आकाराचे बटाटे बारीक चिरून टाकलेले आहेत. इथं मी 3 ते 4 मिरच्या ठेचून घेतलेल्या आहेत. आता इथं 2 चमचे लाल तिखट टाकले मी. 1 ते 1.5 चमचा धन्याची पूड टाकली आहे. इथं गरम मसाला मी घरचा आहे तो टाकलेला आहे 1 चमचा. इथं कसुरी मेथी 1 चमचा टाकला आहे. इथं मीठ टाकून घेतलं आहे. आणि जो फ्राय केलेला कांदा आहे तो गार्निशिंगसाठी थोडासा ठेवायचा, बाकी सगळा ह्यात टाकून घ्यायचा. अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धी वाटी पुदिना आणि गरम मसाला आणि मिरची वगैरे असतं, त्यामुळं थोडंसं झणझणतं घशात वगैरे, तिखट लागतं. बॅलन्स यासाठी मी थोडीशी साखर टाकलेली आहे 1 चमचा पोह्याचा. इथं 1 वाटी दही फेटून घेतलेलं आहे, ते टाकलं आहे. 1 चमचा तेल टाकून घ्यायचं आहे. 1 चमचा हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा हिंग टाकले. आता ह्याच्या व्यतिरिक्त काही टाकायचं नाही ह्याच्यात. जो पाकिटचा गरम मसाला वगैरे असतो तो काही नाही टाकायचा. फक्त 4 लवंगा, 4 मिरी, 4 हिरव्या वेलची आणि 1 दालचिनी मी कुटून त्याचं घरात केलेलं अरद बोबडी हे आहे पावडर आहे ती टाकली होती. तर जिरं टाकायचं राहून गेलं तर जिरेपूड मी 1 चमचा टाकली आहे. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि ह्या भाज्यांना आहे ना स्मोक द्यायचा आणि 10 ते 15 मिनटं मॅरिनेट करायला ठेवायचं. आता ह्याला स्मोक देऊया. इथं मी दालचिनीचा तुकडा छान असा कोळसा होईपर्यंत छान हे भाजून घेतला होता. आता त्याच्यावर तूप टाकायचं आणि हे झाकून लावून 15 ते 20 मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता इथं आपण भाजी आधी तयार करून घेऊया. 15 मिनटं झालेली आहेत. 2 चमचे मी तेल टाकले कढईत. आता हे छान भाजून घ्यायचं 1 ते 1.5 मिनटं. गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि 1 ते 1.5 मिनटं छान आलटून पालटून सगळ्या भाज्या भाजून घ्यायच्यात.
आणि 5 ते 7 मिनटं झाकून ठेवायचं आहे. पाणी आता टाकायचं नाही. आता 15 मिनटं झालेली आहेत. बघायला पाणी सुटले दही असल्यामुळं. अर्ध्या कच्च्या शिजलेले आहेत. आता ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं, अर्धी ते 1 वाटी, आणि परत ते 10 मिनटं शिजवून घ्यायचे. भाज्या सगळ्या शिजतात 10 मिनटात. झाकण लावून 10 मिनटं शिजवून घ्यायचे मध्यम गॅसवर. आता इथं आपण भाताची तयारी करतो. भाजी शिजते तोवर. इथं तांदूळ मीठ टाकलेलं आहे पाण्यात, थोडंसं तेल, 2 हिरव्या वेलच्या ठेचून, मिरी, लवंग, दालचिनी आणि कोथिंबीर आणि पुदिना टाकला. आता ह्याला छान उकळी आलेली आहे. आता ह्याच्यात तांदूळ टाकून घेऊया. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि न झाकताच ह्याला 10 ते 15 मिनटात 80% भात शिजतो. हा 80% शिजवून घ्यायचा आहे. आता इथं झालेलं आहे भात. आता ह्याला जरा पसरून घेऊया भाताला आणि वरून थोडंसं 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे. छान मोकळा होतो आणि तांदळाला कसं, या भाताला कसं शाईन येते तूप टाकल्यामुळं. छान मिक्स करून ठेवून द्यायचं आहे. आता भाजी झाली आहे का बघूया. 10 ते 15 मिनटं झालेली आहेत. झालेलं आहे, शिजलेलं आहे बऱ्यापैकी. पंधरा ते 20 मिनटं लागतात. म्हणजे अगोदर 5-7 मिनटं आणि नंतर पाणी टाकून 5-7 मिनटं, 10 मिनटं. आता इथं भात आपण दम देऊन घ्यायचं आहे. आता इथं सगळं आपण भात असं पसरून घ्यायचं व्यवस्थित. छान एकसारखं करून घ्यायचं पसरून. आता वरून थोडा तळलेला कांदा जो भरिस्त्यासाठी केला होता त्यातला थोडा काढला होता गार्निशिंगसाठी, तो टाकून घ्यायचा आहे. थोडीशी कोथिंबीर, थोडासा पुदिना टाकलेला आहे. आता वर 3-4 मिरच्या टाकून घेणार आहे. ह्या उकडतात बरं का मिरच्या, आणि ह्या उकडलेल्या मिरच्या त्यात भातात मिक्स करून खूप छान लागतात. वरून मी थोडंसं तूप टाकलेलं आहे, 1 ते 2 चमचे. आता मी इथं फूड कलरचा यूज करणार आहे. ग्रीन कलर टाकला आहे आणि येलो कलर थोडं टाकून आता ह्याला स्मोक द्यायचा आपण. स्मोक दिल्यानंतर मी तवा गरम केलेला आहे. त्या तव्यावर मिडियम गॅसवर 15 मिनटं ठेवायचं आणि गॅस बंद करायचा 15 मिनटानं. 10 मिनटानं रेस्ट करायचं झाल्यावर टोपण उघडायचं. आता इथं स्मोक देऊन झालेलं आहे. बिर्याणी झालेली आहे. गॅस बंद केला आपण 15 मिनटांनी किंवा 10 मिनटं उघडून बघायचं नाही टोपण. 10 मिनटं तसंच रेस्ट करायला ठेवायची बिर्याणी आणि मग ओपन करायचं. छान झाली आहे बघा. इतकं सुगंध सुटला आहे ना घरात. खूप छान झाले. खूप छान चवीला तर इतकी भारी झाली होती, विचारू नका. आता ही डिशमध्ये काढून घेऊया. कलर बघा किती छान आला आहे बिर्याणीला. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट पण करा.